नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचं आहे. लेट मी चेक. हॅलो, हॅलो, हॅलो. ठीक आहे. फंक्शन आपलं झालंय. टाइप्स ऑफ फंक्शन आपण बघितलं. फंक्शन बद्दल सगळं समजलंय. आणि फंक्शन लक्षात आलं तरच मॉड्यूल समजणार आहे. तर सगळं डोक्याचं काय. फंक्शन म्हणजे सेल्फ मॉड्यूलचाच पार्ट आहे. पण का बरं मॉड्यूल्स बनवले? काय कारण आहे त्याचं आपण बघणार. फंक्शनचे बेसिक बेसिक गोष्ट बघितल्या आपण. टाइप, सिंपल, पॅरामीटर, रिटर्न अँड प्रिंट. ठीक आहे. फंक्शन डिफाइन करण्यासाठी डेफ, फंक्शनचे नाव, फंक्शनची आयडेंटिटी आहे तुमचं राउंड ब्रॅकेट्स, तो माहिती पाहिजे. कोलन जे लिहिणार तुम्ही. हा झालं डेफिनेशन. कॉल करायला ॲज इट इज जस्ट बिकॉज ऑफ सिंपल फंक्शन. हे जर तुमचं काही पॅरामीटराइज असतं, एक नंबर असतं, याला कॉल करताना सुद्धा तुम्हाला तो पॅरामीटर पास करायचा. Either you can pass by different variable or same variables or directly number. Doesn't matter. आउटपुट तुम्हाला भेटेल. इथपर्यंत माहित होतं? ठीक आहे. पण एवढे सगळे आपण जे फंक्शन्स बनवले, याचा एक छोटासा ड्रॉबॅक असा बनतो, की सगळे फंक्शन त्या फाईल पुरतच मर्यादित राहतात. तुम्हाला बाहेर नाही ॲक्सेस करता. ठीक आहे. आता एखाद्या फंक्शनची फाईल तुम्ही जर बाहेर कॉल करायला गेले, की तो डायरेक्ट म्हणेल अनडिफाइन्ड नेम पॅरामीटर्स. या नावाचं असं काहीच नाही या फाईल. ठीक आहे. त्याला ओव्हरकम करण्यासाठी Pythonमध्ये काही गोष्टी आहेत. त्याला मॉड्यूल नावाचं कॉन्सेप्ट. ठीक आहे. मॉड्यूल आपल्याला प्रोव्हिजन असा देतो, तुम्ही एक फाईल क्रिएट करू शकता. त्या फाईलमध्ये पाहिजे तेवढे फंक्शन्स तुम्ही लिहा. ठीक आहे. आणि एखादा सपोज हे असेल तुमचा फाईल 1 डॉट पी वाय, तुमचा पहिला फाईल. आता ह्या फाईलचे काही फंक्शन्स तुम्हाला दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये किंवा दुसऱ्या फाईलमध्ये जाऊन हा F1 तुम्हाला यूज करायचा. डायरेक्ट तर पॉसिबल नाहीये. मग पायथन काय म्हणतो, की तुम्ही एखाद्या फाईलचे फंक्शन्स डायरेक्टली इथे वापरू शकता विथ द हेल्प ऑफ इम्पोर्ट कीवर्ड. तुम्हाला इम्पोर्ट करावं लागेल त्या फाईलचं नाव. एक्सटेन्शन नाही द्यायचं. इम्पोर्ट फाईल. विथ द हेल्प ऑफ धिस फाईल एक्सटेन्शन, फाईल डॉट म्हणजे त्या फाईल मधला पहिला फंक्शन फाईल डॉट F2 डॉट डॉट डॉट. दिस इज सिंपल अ कॉन्सेप्ट ऑफ मॉड्यूल्स. मॉड्यूल फक्त आपल्याला एक असा प्रोव्हिजन देतो, तुम्हाला एखाद्या फाईल मधले फंक्शन पाहिजे त्या फाईल मध्ये जाऊन तुम्ही त्याला वापरू शकतात. त्याच्यासाठी जो कीवर्ड्स वापरला जातो तो इम्पोर्ट. ठीक आहे. छोटीशी कॉन्सेप्ट आहे, पण खूप युजफुल आहे. हे लक्षात आलं तर सगळ्या गोष्टी याच्यावर डिपेंडंट. पण याची सुरुवात होती तुमच्या मेन फंक्शन, ज्याला फंक्शन क्रिएट करता येतात. तोच तरच फायदा आहे ना. नाही तर फाईलला ॲक्सेस केलं आणि तुम्हाला फंक्शनच क्रिएट करता येत नाही. फायदा आहे. ठीक आहे. मग हे मॉड्यूल्स आज बघायचे आपल्याला. काही बिल्ट इन मॉड्यूल्स आहेत, काही डिक्लेअर करून ठेवलेले आहेत ऑलरेडी. तुमच्या सिलेबसमध्ये तुम्ही सांगितलं की 1-2 मॉड्यूल त्याचा वापर करून बघा. तेही एक्झाम्पल आपण बघणार आहे. स्वतःचे मॉड्यूल पण डिफाईन करणार आहात. सो पॉइंट्स तर तुम्ही बघितले. हा सेकंड युनिटचा ॲक्चुअली स्टार्टेड. फंक्शन पर्यंत आपण सगळे बघितलं होतं. पहिला पॉइंटच तुमचा दिलेला आहे तिथे. मॉड्यूल्स अँड द पॅकेजेस. ठीक आहे. फर्स्ट पॉइंट इज की इम्पोर्टिंग मॉड्यूल. पहिलंच वर्ड टाकलं त्याने, इम्पोर्टिंग मॉड्यूल इन द पायथन टूल. इम्पोर्टिंग मॉड्यूल म्हणजे तुम्ही बेसिकली कशावर काम करताय, जे मॉड्यूल ऑलरेडी बनलेले आहेत. बिल्ट इन मॉड्यूल्स. मॉड्यूल बनले असेल तर तुम्ही इम्पोर्ट करणार. मॉड्यूलला इम्पोर्ट कसं करणार, त्याचा वापर कसं करणार, त्याच्यातले फंक्शन कसे कॉल करणार, पण एक ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता एखादं कुठल्याही बिल्ट इन मॉड्यूलचा आपण वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल मॅथ नावाचं बिल्ट इन मॉड्यूलचा वापर. त्याच्यानंतर तुमचं हे दिलेलं आहे स्पेशल, की तुम्ही एक एक्झाम्पल बनवा रँडम मॉड्यूल. ठीक आहे. जसं मॅथ नावाचं बिल्ट इन फंक्शन्स आहे, त्याच वेळी तुमचं एक फंक्शन आहे रँडम नाव. त्याचं पण एक्झाम्पल घेऊ. आणि इम्पोर्टिंग मॉड्यूल्स कुठल्याही मॉड्यूलचं तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन देऊ शकता. आणि काही एक्झाम्पल दिलेले आहेत याच्यापैकी कुठलं तुम्ही वापरू शकता. जसं कॅलेंडर बद्दल आहे, सिस्टम्स आहे, ओएस मॉड्यूल आहे, डेट टाईम आहे, टाईम आहे. सो बिल्ट इन मॉड्यूल्स. एक्झॅक्टली बिल्ट इन मॉड्यूल्सचा इम्पोर्ट करून कसा वापर करायचा, काय करायचं हे पहिलं पॉइंट तुम्हाला सांगतो. 2 पॉइंट.
ठीक आहे. म्हणजे जे ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत, फक्त त्याचा वापर करायचा. याच्यामध्ये सगळ्यात इम्पोर्टन्स कीवर्ड जो आहे तुमचा इम्पोर्ट नावाचा ते कळालं. की मॉड्यूलला कसं इम्पोर्ट करायचं, त्याचा कसं वापर करायचा. म्हणजे आता प्रोग्रामिंग कमी होऊन जातं. फक्त इम्पोर्ट फंक्शनला कॉल करायचं बस. ऑलरेडी त्याचं फंक्शन लिहिलेलं आहे, कोड लिहिलेलं आहे, त्याचं आउटपुट आपल्याला भेटून जातं. त्याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचं की युजर डिफाइन्ड फंक्शन्स. आपण पाहिजे ते स्ट्रक्चर म्हणजे आपल्या हातात आहे. की तुम्ही फंक्शन कसे डिफाईन करणार, कसं त्याला स्ट्रक्चर करणार आणि आपले मॉड्यूल आपण स्वतः बनवून आपण त्याला इम्पोर्ट करून वापरू शकतो. ठीक आहे. युजर डिफाइन्ड फंक्शन्स मग त्याला मॉड्यूल. पॅकेजिंगचा अर्थ असा असतो, की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचं पॅकेजेस बनवू शकता. म्हणजे अरेंजमेंट. जसं की मॅथ्स रिलेटेड सगळे फंक्शन जे आहेत तुमचे किंवा सगळे फाइल तुम्ही एक फोल्डर बनवलं मॅथ्स नावाचं. सगळे फंक्शन्स मॅथ्स. स्ट्रिंग रिलेटेड सगळे फंक्शन्स इथे. म्हणजे स्पेसिफिकली तुम्ही ग्रुपिंग करू शकता. ठीक आहे. मॅथ्स रिलेटेड, कॅल्क्युलेशन रिलेटेड, स्ट्रक्चर रिलेटेड, स्ट्रिंग रिलेटेड, लिस्ट टपल, अरेच्या रिलेटेड असे पॅकेजेस करू शकतो. ठीक आहे. मी याचे सिंटॅक्स पासून सगळे प्रोग्राम प्रॅक्टिकलमध्ये काय विचारलं असेल तर ते बघू, एक्झाममध्ये कसं विचारलेलं आहे त्याच्याबद्दल करू. ठीक आहे. म्हणजे मॉड्यूलवर नेमकं काय विचारू शकतात, कसं विचारलेलं आहे आणि काय विचारू शकतात, सगळ्याच गोष्टी आपण बघू. की तुम्हाला जर स्वतःचे मॉड्यूल बनवता आले, त्याला इम्पोर्ट करता आले, कॉल करता आले, बिल्ट इन मॉडेल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली येऊन जातं. हे सगळे गोष्टी आपण प्रॅक्टिकली एकदम आरामशीर बघू, एक-एक गोष्ट बघू. ठीक आहे. तर समजून घ्या आता. मॉड्यूल्स बनवलं का बरं? कारण आपल्याला तो ग्लोबली वापरायचा आहे. ग्लोबली म्हणजे कोणीही कुठल्याही फाईलमध्ये कधी पण जाऊन त्याला ॲक्सेस करू शकतो. नाहीतर फंक्शननी तर काम होतच आहे. बट सपोज तुम्ही एखादं फंक्शन लिहिला त्याचं 100 लाईनचं प्रोग्राम आहे, खूप लॉजिक लावलेलं आहे. सेम लॉजिक तुम्हाला दुसऱ्या फाईलमध्ये पण पाहिजे. फायदा नाही ना. परत 100 लाईन लिहिणे. असं लिहित गेलं तर किती वाढतील? 10 फाईलमध्ये सेम फंक्शन पाहिजे. 1000 लाईन इन्स्टेड ऑफ दॅट काय करा, इम्पोर्ट करा. फक्त एकदा आल्या, दुसरीकडे फक्त एका लाईनमध्ये ॲक्सेस तो फायदा मॉड्यूल. ठीक आहे. तर आपण पहिलं बघू की इम्पोर्टिंग मॉड्यूल्स. आता मी जर काही फंक्शनॅलिटी तुम्हाला करायचं आहे, की स्क्वेअर रूट काढायचं आहे, क्यूब रूट काढायचं आहे. ठीक आहे. असे काही फंक्शन्स आहेत मॅथेमॅटिकल रिलेटेड ते तुम्हाला परफॉर्म करायचे. ऑप्शन काय एक तर तुम्हाला स्वतःचे फंक्शन बनवणे किंवा असे काही बिल्ट इन मॉड्यूल्स आहेत का, जे ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाईड करतात, तर त्याच्याबद्दल विचार. आणि पायथन आजच्या डेटमध्ये मार्केटमध्ये आहे, ते फक्त आणि फक्त मॉड्यूल्स मिळतात. ठीक आहे. मॉड्यूल जर नसते पायथनचे, पायथन कुणी वापरलंच नसतं. पुढे जाऊन तुम्हाला जे लास्ट चॅप्टरमध्ये इंट्रोडक्टरी दिलेलं आहे, जसं की केरास नावाचं मॉड्यूल आहे, टेन्सर नावाचं मॉड्यूल आहे, NumPy असेल, सी कॉम्प्युटर व्हिजन असेल, न्यूरल नेटवर्क असेल, हे काय आहे तुमचे? हे मॉड्यूल्स. हे एवढे हेवी मॉड्यूल्स हे बिल्ट इन मॉड्यूल्स नाही. हे एक्सटर्नल मॉड्यूल्स ते तुम्हाला सिस्टममध्ये इन्स्टॉल करावं लागतं. इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्यातले तुम्ही फंक्शन ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. पायथन 8-10 वर्ष मार्केटमध्ये नव्हता. तेव्हा फक्त ते मॉड्यूल्सवर काम करत होते. म्हणजे बिल्ट इन फंक्शन बनवून ठेवत होते. तर तुम्हाला त्याचा वापर करायचा. आता आपण एक बिल्ट इन मॉड्यूल्स बघू. त्याचं नाव आहे मॅथ्स आणि त्याचे वेगवेगळे फंक्शन्स. मॉड्यूल्स जेव्हा मी म्हणतोय का त्याचा अर्थ असा आहे, की सिस्टममध्ये आपल्या एक maths.py नावाचं फाईल ऑलरेडी आहे. त्या फाईलमध्ये वेगवेगळे फंक्शन्स बनवून ठेवलेले आहेत. आपल्याला ह्या फाईलमधले हे फंक्शन कॉल करायचे. त्याच्यासाठी आपण वापरणार इम्पोर्ट कीवर्ड. ठीक आहे. म्हणजे कुठल्याही क्वेशन्स आला, आपण एक्झामच्या क्वेशनमध्ये आपण चेक करू, की त्यांनी नेमकं विचारलं काय? आणि खूप गरजेचं असतं. फक्त एक थरोली स्टडी करणं आणि एक्झाममध्ये कुठून फिरून कसं विचारलेलं आहे, ते पण आलं पाहिजे. आधी एक छोटंसं कॉन्सेप्ट स्टडी करू आणि क्वेशन पेपरमध्ये जाऊन चेक करू, की काय वापरले त्याने कसं. ठीक आहे. सो लेट्स मी रिमूव्ह धिस. राहू द्या याला. बिल्ट इन मॉड्यूल्स, एक फाईल, न्यू फाईल क्रिएट करायची. आपलं जे फोल्डर आहे, CNCSPY, MDL नावाने मी सेव्ह करतो त्याला. ठीक आहे. इम्पोर्ट करायचं मला. IMPORT इम्पोर्ट. कुठलं मॉड्यूल आहे? MATH. सेम नाव पाहिजे म्हणजे ह्या नावाची फाईल ऑलरेडी आहे.
तुम्हाला बघायचं असेल की याच्यामध्ये किती प्रकारचे फंक्शन आहे. तुम्हाला इथे MATH करून डॉट प्रेस करा, कंट्रोल हे दिसतंय लिस्ट. याचा अर्थ असा आहे, की एक मॅथ्स .py नावाची फाईल आहे. त्याच्यामध्ये एवढे तुमचे 30-40 50-60 फंक्शन ऑलरेडी बनवून ठेवलेले. तुम्हाला एक लाईनचा म्हणजे त्याच्यामध्ये काहीच विचार करायचा नाही. फक्त फंक्शनला कॉल करायचं, पॅरामीटर पास करायचं, तुम्हाला तुमचं आउटपुट भेटून जाईल. ठीक आहे? जसं की मला आता एक छोटं 2-4 फंक्शन वापरून बघू. मेजरली इथं हे इम्पोर्टंट नाही की तुम्ही किती फंक्शन कॉल इम्पोर्टन्स ही आहे, की एक बिल्ट इन मॉड्यूल्स आहे त्याच्यामधले तुम्ही फंक्शन्स वापरा. बिल्ट इन मॉड्यूल, इम्पोर्ट कीवर्ड्स ठीक आहे. मी ते स्पेसिफाय करतो. दिस इज BUILT बिल्ट इन मॉड्यूल म्हणजे ऑलरेडी छोटंसं फंक्शन आपण कॉल करू स्क्वेअर रूट SQRT ठीक आहे. हा एक पॅरामीटराइज्ड फंक्शन याला एक पॅरामीटर पास करू शकतो 81 आउटपुट दिल तो आता स्क्वेअर रूट ऑफ 81 इज 9. त्याच्या मागे काय कोड लिहिलाय, कसा लिहिलेला आहे आपल्याला काहीच माहित नाही. पण एक गोष्ट इथे तुम्हाला एकदम क्लिअर कट झाली पाहिजे, की जर आपण ही फाईल वापरतो आहे त्याचा अर्थ सिस्टममध्ये maths.py नावाची एक फाईल सेव्ह केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक फंक्शन आहे एफ नावाने, ते SQRT नावाने. तो एक पॅरामीटराइज्ड फंक्शन आहे. त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक आणि तो गोष्ट रिटर्न करतोय. ठीक आहे. जे लॉजिक असेल ते नंबर मल्टिप्लाय बाय 0.5 वगैरे समथिंग जे पण आहे हे लॉजिक इथे लिहिले. आपण हे डायरेक्टली फंक्शन इथे कॉल करतोय. ठीक आहे. आणि हे आपण डिफाईन वगैरे काही करत आणि ते मॉड्यूलमध्ये ऑलरेडी आहे. मग असे 100 ऑफ फंक्शन्स त्याला बिल्ट इन मॉड्यूल्स म्हणतात. फक्त फंक्शन या फाईलमधून आपल्या फाईलमध्ये आपल्या फाईलचं नाव आहे MDL. नाहीतर नॉर्मल मॉड्यूलचं काय झालं असतं, हा फंक्शन इथेच ॲक्सेस झाला असता. मग फायदा काय बिल्ट इन मॉड्यूल? त्यांना बाहेर ॲक्सेस करू द्यायचं. तुमच्या नावाचं सुद्धा फाईल बनवू शकता तुम्ही आणि बाहेर त्यांना ॲक्सेस करू शकता. सो दिस इज अ बिल्ट इन मॉड्यूल्स एक्झाम्पल. अजून 2-4 फंक्शन्स कॉल करून बघू. जसं स्क्वेअर रूट आहे त्याचप्रमाणे तुम्हाला भेटेल इथं क्यूब रूट मॅथ्स डॉट मॅथ्स डॉट CBRT क्यूब रूट नावाचा प्रकार 125 क्यूब आजचा क्यूब ठीक आहे. तसेच अजून 2-4 फंक्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही C++ मध्ये स्टडी केलेला असेल. प्रिंट मॅथ्स डॉट एक सील नावाचा प्रकार CEI ऐकलंय घे सील किंवा फ्लोर असे 2 फंक्शन्स. जर मी 8.1 लिहिलं तर काय आउटपुट येईल? नाही. सील म्हणजे सीलिंग फॅनचं लक्षात आहे. वरची. फ्लोर म्हणजे हा अप्पर मोस्ट व्हॅल्यू. याची अप्पर मोस्ट व्हॅल्यू काय? 9 ठीक आहे. आयदर 8.1 असो किंवा 8.9 असो. हा काय देईल तुम्हाला अप्पर मोस्ट व्हॅल्यू देईल. इथे मॅथ्सचे रूल नाही आहे. किंवा 8.5 च्या पेक्षा मोठा असेल तर तो वेगळा प्रकार. तो पण आहे. पण हा सी. याच्या एक्झॅक्टली अपोझिट जो फंक्शन आहे, तो आहे तुमचा फ्लोर. सिंपल याचा मीनिंग वरूनच लक्षात येतं. फ्लोर म्हणजे ग्राउंड फ्लोर लक्षात ठेवायचं. जर इथे मी 8.9 जरी लिहिलं, तर हा त्यांना 8च लोअर मोस्ट. सही आहे? रन करा. एका 2 फंक्शन अजून करू. जर विचारलं 2-4 फंक्शन प्रिंट करायचं. मला एक करायचं. पॉवर मॅथ्स डॉट पॉवर नावाचं एक फंक्शन. पॉवर म्हणजे जसं मी 2,3 करतो. 2 म्हणजे 2 टाइम 3 टाइम किती आहे? 2 आहे. 2 इंटू 2 इंटू 2. दिलं आउटपुट 8. 2,5 केला तर 5 वेळा. ठीक आहे. शेवटी 32 येईल. असा त्याचा पॉवरचा अर्थ. ठीक आहे. रन करून बघू. सिंगल लाईन्स प्रोग्राम आहे बघा. टाइप काही करत नाही तुम्ही. फक्त मॉड्यूलचा इम्पोर्ट केला, फंक्शन कॉल करताय. त्याला एवढं जरी समजलं, की फंक्शन कॉल कसं करायचं.
तरी त्याला लक्षात येतंय? असे खूप सारे फंक्शन्स आहेत. की पाहिजे तेवढे फंक्शन कॉल करू शकतात. जसं की अझ्युम करा तुम्हाला एक फॅक्टोरियल फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपण प्रोग्रामवर किती लॉजिक लिहावं लागतं सी, सी प्लस प्लस जावामध्ये. आणि ते काय डायरेक्ट फॅक्टोरियल ऑफ 5. फॅक्टोरियल म्हणजे काय? त्या नंबरचे फॅक्टर्स पडले पाहिजे. फॅक्टोरियल ऑफ 5 मॅथ्समध्ये पार्ट असतो बघा. मग आपण काय करतो 5 into 4 into 3 into 2 into 1. 20 जा 60, 62 जा 120. 121 जा 1, 1. फॅक्टर ऑफ 5 किती आलं पाहिजे? 1. हे जर तुमचं सी, सी प्लस प्लस किंवा जावा असतं, तुम्हाला 8-10 लाईनचा कोड तरी लिहावा लागेल. तो ऑलरेडी लिहून टाक. म्हणून Pythonमध्ये लॉजिक बिल्डिंग होत नाही. कारण सगळ्या गोष्टी रेडीली अवेलेबल आहे. तुम्हाला फक्त काय करायचं त्याचा वापर करायचा. ठीक आहे. पण तेवढं पॉवरफुल आहे आजच्या डेटला गरजेचं आहे. सिलेबस असेल, एक्झाम असेल तुमचं किंवा एआय एमएलच्या हिशोबाने तुम्ही जर गेले, जेवढं रेडी गोष्टी भेटतील तेवढं चांगलं. तुम्हाला मेन लॉजिकवर दुसरं फोकस करा. 120 ठीक आहे. हे बिल्ट इन फंक्शन्स आहेत. झाले 6. तुम्हाला सगळ्यात जास्त वेटेज 4च मार्काचा असेल, तर 5-6, 5-6 पाहिजे. तुम्ही पाहिजे तेवढे फंक्शन कॉल करा. डझंट मॅटर. सगळे कॉल करत बसले तरी काही प्रॉब्लेम नाही. हे कॉस्टची व्हॅल्यू आहे, थिटाची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. कॉम्बिनेशन्स आहे. काही पण नाही. येस. लिस्टच दिली. 5-6 फंक्शन माहिती पाहिजे. पाय पण व्हॅल्यू maths.py काय देईल तो? आउटपुट काय प्रिंट करेल? हे पुढचं पण दिलं वाटतं. नाहीये. पायला काय त्याला पॅरामीटर पास करायचं. असा फायदा नाही ना maths.py म्हणजे तो आपल्याला 3.14 दिला पाहिजे. फंक्शन नाही तो डायरेक्ट त्यांनी म्हणजे आपण फक्त फंक्शन व्हेरिएबल पण ऍक्सेस करू शकतो. ही ऍक्च्युअल पायची व्हॅल्यू आहे. आपण फक्त 3.14 घेतो पण त्याच्या पुढे एक रेंज आहे चेक करायला. ठीक आहे. म्हणजे हा फंक्शन नाही हा व्हेरिएबल. म्हणजे आपण व्हेरिएबल पण बाहेर ऍक्सेस करू शकतो रॅदर दॅन हे एक गोष्ट कशात आली पायची व्हॅल्यू लक्षात आलंय? फर्स्ट पॉइंट इथे समजतंय की इम्पोर्टिंग मॉड्यूल्स इन पायथन. ठीक आहे. असे बिल्ट इन मॉड्यूल्स आहे. कुठल्याही मॉड्यूलचा तुम्ही वापर करू शकता. त्यांनी स्पेसिफिकली दिलेलं आहे ते की वर्क विथ द रँडम मॉड्यूल्स. त्यामुळे याच्यावर क्वेश्चन येऊ शकतं की रँडम मॉड्यूलचा. की आपण एखादा क्वेश्चन बघून घेऊ. की नेमकं विचारलं काय? ॲटलीस्ट तेवढं पॉइंट जरी आज आपल्याला कंप्लीट करायचं. डाउनलोडमध्ये जाऊन क्वेश्चन पेपरमध्ये जर बघितलं, तर लक्षात येईल मॉड्यूल्स क्वेश्चन पेपर्स हेच आहे ना पायथन क्वेश्चन पेपर्स. मॉड्यूल्सवर काय विचारले ते बघू. कंट्रोल एफ करून डायरेक्ट शोधलं आपण. एमओडीव्ही मॉड्यूल्स. किती प्रश्न आहे? 8 ठिकाणी हे झालेलं आहे. ओके. बेसिकली काय पहिला प्रश्न? व्हॉट इज मॉड्यूल्स? ठीक आहे. मग हा डिपेंड आहे. तुम्हाला फक्त 2 मार्काला विचारलं तर व्हॉट इस मॉड्यूल? मॉड्यूल मीन्स अ प्री-डिफाइन्ड फंक्शन which is already available in the systems. To make a use of that function outside of the other files, we need a modules so that we can access the some file function into the another file. For that, we use the import keyword. For example, एखादा एक्झाम्पल द्या. ठीक आहे? किती? 4 मार्काला आलं तरी तुमच्या वेळेने लिहू शकता. 6 मार्काला आलं तर असे 5-6 फंक्शन. 4 मार्क असेल तर 4. जास्तीत जास्त काही इश्यू. ठीक आहे. हा आता इथे संपला. दुसरं काय विचारलंय त्यांनी? पुढचं. किधर आ गया? मॉड्यूल अँड पॅकेजेस. ओके. इथे बघा. हा प्रश्न. नेम एनी 5 बिल्ट इन मॉड्यूल्स इन पायथन. फंक्शन नाही विचारले हां. नाही तुम्ही एकच मॉड्यूलचं तुम्ही म्हणा दॅट फंक्शन्स. आता बिल्ट इन मॉड्यूलचे नावं माहिती पाहिजे. जसं आता आपल्याला एक माहीत झालंय कुठलं आहे? मॅथ. त्याच वेळेने तुमचं एक मॉड्यूल आहे ओएस आहे. रँडम नावाचं एक मॉड्यूल आहे. ठीक आहे. त्यानंतर सिस्टम नावाचं एक मॉड्यूल आहे. कॅलेंडर नावाचं एक मॉड्यूल आहे. टाईम डेट नावाचं एक मॉड्यूल आहे. बघा इथे लिस्टमध्ये दिलेच होते. दिसते फॉर एक्झाम्पल बिल्ट इन. टाईम आहे, डेट टाईम आहे, कॅलेंडर आहे, सिस्टम आहे, मॅथ्स आहे, ओएस आहे, रँडम. ठीक आहे.
अरे फक्त तुम्ही इथं थोडं-थोडं त्याच्याबद्दल लिहू शकता, की त्या मॉडेलचं काम काय, कसं काय? ठीक आहे. प्रॅक्टिकली पण आपण बघू, पण जनरली असे विचारलेले आहे. तर दुसरा आपण पॉइंट्स आपल्याला समजतोय. कळाला व्हॉट इस मॉड्यूल्स, बिल्ट इन एनी 5 मॉड्यूल्स. ठीक आहे. आता थर्ड काय दिलेलं आहे त्याने, जे सिंपल क्वेश्चन असतात, माहिती नसतं आपल्याला की करायचं काय? इथे काय म्हणाले, एक्सप्लेन द मॅथ्स. हां, आता इथे अजून एक मॉडेल दिलेलं आहे. सी-मॅथ. क्योंकि तुमच्या सिलेबसमध्ये म्हणजे असेल तिथे, पण एक्झॅक्टली नाही पॉइंट्स. फक्त मॉड्यूल दिलेले बिल्ट इन मॉड्यूल्स. मग असे काही क्वेश्चन विचारले जातात ना, नाही तुमच्या बुकमध्ये दिसतात, नाही पुढे सिलेबसमध्ये दिसतात, नाही प्रॅक्टिकलमध्ये. एक्सप्लेन द मॅथ्स एंड सी-मॅथ मॉडेल इन डिटेल्स. त्याच्यापैकी मॅथ्स तुम्ही तर लिहू शकले असता. आता आपण फंक्शन बघितलं. सी-मॅथ म्हणजे काय? काही वेगळं नाही. इन्स्टेड ऑफ मॅथ्स तुम्हाला इनपुट काय करायचं? सी-मॅथ. 1-2 फंक्शन तर माहिती पाहिजे त्याच्यामध्ये नेमकं आहे काय? तो एक प्रकार आहे. तो बघू आता आपण काय? हे बघा, हे एक आलेलं आहे. आणि 3 फंक्शन्स ऑफ मॅथ्स मॉड्यूल्स. शेवटचं असेल 3 मार्काचं. है ना? आपण किती बघितले आता 6 बघितले. लक्षात ठेवा कुठलं पण स्क्वेअर रूट, क्यूब रूट किंवा नंतर काय आलेलं आहे? डेट टाईम किंवा कॅलेंडर. सिंपल काही जागा वेगळ्या नाही विचारल्या त्यांनी. अजून काही हार्ड तर नाही सिंपल मॅथ्स मॉड्यूलच विचारले. कॅलेंडर वगैरे हेच मॉड्यूल विचारले. पुढे आहे काय त्याचं? सिस्टम मॉड्यूल्स संपले? बस. मॉड्यूल्सवर तेवढं विचारलं. म्हणजे पॅकेजिंग वगैरे ते एक्झाममध्ये विचारूच शकत नाही. कारण कसं करणार ना तुम्ही? प्रॅक्टिकली पॉसिबलच नाही. तुम्ही कुठं फोल्डर क्रिएट करणार आहे पेपरमध्ये, ठीक आहे. जरी विचारलं तर तुम्ही सांगू शकतात, की अझ्युम दॅट धिस इस द नेम ऑफ द फोल्डर अँड धिस इस फाइल्स. तर फोल्डर बनवू शकतो ना सगळेजण. त्यामुळे हेच फाइलवर फोकस करा. मॉड्यूल्स अँड ठीक आहे. सगळे फंक्शन्स आपण करून बघू. रँडमला पण विचारलेले कारण स्पेशल पॉइंट मेन्शन आहे. मॅथ्स पण आहे आणि हे ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता आपण एक मॅथ्सचं तर बघितलं. सी मॅथ हा काय प्रकार आहे ते बघू. जे आपल्याला एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय फंक्शन आहे ते माहीत नाही. पण आपल्याला एवढंच कंप्लीटली माहिती आहे. त्याला इम्पोर्ट करता कसं? ठीक आहे. इम्पोर्ट करण्यासाठी जसं आपण इम्पोर्ट मॅथ केलंय त्याच वेळी आपण काय करूया इम्पोर्ट सी मॅथ फक्त सी. ठीक आहे. याच्यामध्ये असे काही फंक्शन्स आहेत लिस्ट बघावं लागेल आपल्याला PRINT प्रिंट इथे जाणार आपण सी मॅथ करून डॉट करणं कंट्रोल स्पेस हेच आलं नाही पण सी मॅथचं काय आहे ते एखादं फंक्शन आपण बघू तसं यूज तर आलं नाही की त्याच्यामध्ये काय असेल तसं जनरली मॅथ्स कॉमनली वापरलं जातं ठीक आहे आपण बघून पायथन सी मॅथ फंक्शन सिंटॅक्स माहिती आहे आपल्याला पायथन सी मॅथ फंक्शन फंक्शन 2-4 फंक्शन्स माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? मीन दिलेलं आहे, मॅक्स दिलेलं आहे, सम दिलेलं आहे. हे अजून म्हणजे ते कॅल्क्युलेशन मॅथ असं असेल, कॅल्क्युलेशन रिलेटेड. हं? अरे आपण मॅथ्स टाकले का? पायथन सी मॅथ फंक्शन. खूप कमी ठिकाणी. कसं सी मॅथ्स मॉड्यूल प्रोव्हाईड द मॅथेमॅटिकल फंक्शन स्पेशली डिझाइन वर्किंग विथ कॉम्प्लेक्स नंबर्स रिलेटेड दिलेले आहेत. ओके. सी मॅथ डॉट एसक्यूआरटी सी मॅथ डॉट साइन कॉस टेन ठीक आहे. हे काही सेमच फंक्शन आहे, पण ते ऍक्सेस का बंद झाला? चलो आपण एक करून बघू सी मॅथ ऑफ एसक्यूआरटी ऑफ -1 राइट? आलं नाही इनपुट कारण मी कधी वापरलं नाही. जे जास्त वापरले ना ऑटोमॅटिक होतात. -1 आलेलं 1 माहित नाही याच्या पुढे काय असेल. आता तो आपण व्हेरिफाय करण्यासाठी हे जास्तीत जास्त हे करू शकतो, की जर मी मॅथ्समध्ये -1 टाकून बघितलं तर तो काय करतो? त्याच्याकडे नाही म्हणजे असे जे निगेटिव्ह माहिती आहे किंवा जे कॉम्प्लेक्स नंबर आहेत, अपार्ट फ्रॉम जनरल नंबर ते हँडल करण्यासाठी तुमचं मॅथ्स. ठीक आहे. सी मॅथ ऑफ स्क्वेअर रूट. क्यूब रूट पण असेल माहिती. सी मॅथ ऑफ काय? सी
आता आले बघा फंक्शन्स. आले? सी डॉट स्पेस. इथे बघू शकता. पायची व्हॅल्यू पण आहे, एसक्यूआरटी पण आहे, टॅन पण आहे. क्यूब रूट आहे का माहिती आहे? सीबीआरटी नाहीये. ठीक आहे. वापरून काय फायदा नसतो. पण पायची व्हॅल्यू यांनी दिलेली याचं व्हॅल्यू बघू याची पायची व्हॅल्यू हा नेमकं काय देतो? तो पण सारखाच देतो. म्हणजे काही फंक्शन्स कॉमन आहेत, काही फंक्शन्स कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत. पण ठीक आहे. सी मॅथ ऑफ टॅन कॉस थिटा जे पाहिलं तुम्ही 3-4 फंक्शन लक्षात. सी मॅथ डॉट स्पेलिंग चुकली का नाही? पुन्हा अजून काय करू? टॅन पॅरामीटराइज येतो तो टॅन नीड आर्ग्युमेंट्स. टॅन मध्ये पास काय करायचं नाही. साइन कॉस थिटा होतो. टॅन ऑफ 6 ची व्हॅल्यू ही आहे. लक्षात राहू द्या. टॅन कॉस थिटा. 12वी झाले ना आपलं 11-12 केलंय कोणी सायन्स? डिप्लोमा आहे. मोस्टली बीपीएससी कॉमर्सच असेल. ठीक आहे. 11वी-12वीला साइन कॉस थिटा वगैरे असायचे लिमिट्स वगैरे. हां, तेव्हा फक्त बेसिक होतं पण ॲक्चुअली 11वी-12वीला स्टार्ट. पण ठीक आहे. असे 2-3 व्हॅल्यू लक्षात राहू द्या सी मॅथ्सचे. ठीक आहे. डिफरन्स विचारला तर माहिती पडते बघा. साइन आहे, कॉस आहे, टॅन आहे, साइन आहे, एक्सपोनेन्शियल आहे, लॉग आहे. ठीक आहे. सी मॅथ फंक्शन. -4 साइन, कॉस, थीटा समथिंग असू द्या. ठीक आहे. एक पॉइंट नवीन भेटला. जसं आपण लिस्टचं बघताना एक नवीन पॉइंट भेटला होता एक्सटेंड नावाचा. तो प्रकार. असे क्वेशन्स विचारले जातात आणि अननेसेसरी फक्त नाही बघितल्यामुळे असं नाही वाटायला पाहिजे. ते खूप वेगळं वाटतं एक्झाम झाल्यावर सर हे असं आलं होतं, हे कधी आपण बघितलं नाही. असं वाटलं ना मग ते विचित्र वाटतं. चला आपल्याकडून राहून कसं काय? ठीक आहे. घेणार नाही एकच. ठीक आहे. असे ऑप्शनल असतं आपल्याकडे एखादा प्रश्न 2-2 प्रश्न. बट स्टिल. लक्षात आलं हे बिल्डिंग मॉडेल्स. आता आपण फोकस करू नेक्स्ट मॉड्यूलवर. तो आहे आपला रँडम मॉडेल्स. रँडम मॉडेलचा यूज काय? आता यूज म्हणजे सिंपल आपण इनपुट रँडम करणार आहे. ज्याच्यामध्ये काही फंक्शन्स आहेत. तसं एखादा फंक्शन्स आपल्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तसं एक फंक्शन आहे जसं आपल्याला याला इम्पोर्ट करावं लागेल आधी. इम्पोर्ट RANDOM इंटू रँडम. ठीक आहे. याच्यामध्ये एक फंक्शन आहे. इंट. आणि आता एक रेंज पास करायची असते. 1, 10. म्हणजे एक रँडमली नंबर जनरेट करा कशामध्ये 1 to 10 मध्ये. मग दरवेळेस आउटपुट वेगवेगळा देईल. कधी 5 देईल, कधी 2 देईल, कधी 3 देईल, कधी 4. ठीक आहे. तसा एक प्रोग्राम करू आणि ह्याच्यामध्ये एक छोटासा गेम पण बनतो पायथॉन मध्ये हां. डाइसचा पण बनतो आणि गेसिंगचा पण नंबर गेसिंग. ठीक आहे. रँडमली जनरेट झालेला नंबर आणि आपण एंटर केलेला नंबर कंपेअर करायचा. तो मॅच झाला की विन नसतं लॉस. ठीक आहे. असं करू शकतो. ठीक आहे. तोही करून बघू. म्हणजे ते प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये पण फिट होतं. 4 मार्काला जरी आला, तरी आपल्याला सांगतं. ते विचारलेलंच आहे ना रँडम मॉडेल्स सांगितलंय कुठे? मॅथ्स फंक्शन्स, डेट टाइम फंक्शन्स हां. आणि खूप वेळा विचारलेले आहेत 2-3 वेळा. त्यामुळे त्याचे एक्झाम्पल पण फिट करून ठेवू. कुठले आला तर हा चुकून द्यायचं. म्हणजे असं स्पेसिफाय केलेलंच नसतं, की आपण जे मॉडेल आपल्याला द्यायचंय, जे एक्झाम्पल द्यायचं आपण ते देऊ शकतो. लेट्स गो धिस फाइल. इथे जाणार. नवीन फाईल बनवू आपण एक. मॅथ्स रँडम फाईल न्यू फाईल. सेव्ह करू. IMPORT इनपुट RANDOM. इथे एक फंक्शन आहे. RANDOM रँडम डॉट फाइंड. ठीक आहे. या नंबरला तुम्हाला एक रेंज पास करावं लागतं. की कुठले नंबर तुम्हाला रँडमली जनरेट करायचे. जसे आता मी स्पेसिफाय करतो 1 ते 10 मधले मला काही नंबर जनरेट करायचे. ठीक आहे. मग दरवेळेस वेगवेगळं आउटपुट दिलं आपल्याला. आता काय आलं आउटपुट?
10. ठीक आहे. परत रन केलं 7. परत रन केलं 4. परत रन केलं 7. म्हणजे 1 ते 10 मध्ये जी रेंज दिला आपण 1 ते 100 दिला तर 1 ते 100 मध्ये. पण तो नंबर गेस करण्यासाठी खूप म्हणजे लवकर नाही होणार आहे ना. 1 ते 100 मध्ये जजमेंट बसायला खूप अवघड लागेल. आता आपण याचा एक प्रोग्राममध्ये कन्व्हर्ट करायचा असेल गेसिंग नंबरचा. ठीक आहे. तर कसं करणार? गेस नंबर को घेऊ. आपण काय करू ह्या नंबरला डायरेक्ट प्रिंट केलं तर तो बघून युजर तो ऑलरेडी गेस करून टाकेल. मग आपण याला एक असं जी मध्ये ठेवू किंवा ओजी नंबर ठेवू. ठीक आहे. हा एक नंबर जनरेट करेल आणि इथे मध्ये स्टोअर करेल. युजरकडून एक नंबर ॲक्सेप्ट करून घ्यायचा जसं की मी एन इक्वल टू काय करणार? इंट ऑफ इनपुट करून घेणार एंटर नंबर टू बी गेस. ठीक आहे. जाणार ENTR एंटर नंबर टू बी ते पण. आता युजर जो नंबर एंटर करेल तोच तो होणार आहे तुमचा एन मध्ये आणि जो एक रँडमली जनरेट झालेला नंबर आहे तोच तुमचा स्टोर होणार आहे ओजी. तुम्हाला कंपेअर करायचं इफ ओरिजिनल नंबर सोबत तुमचा नंबर जर मॅच झाला, तुम्ही काय प्रिंट करणार? नंबर इज सक्सेस ते पण NUMBER ची पण स्पेलिंग SUCCES. ठीक आहे. एल्स ELS एल्स ट्राय TRY ट्राय अगेन ठीक आहे. सो लेट्स रन दिस फाइल. बघू आता सगळ्यांना एक एक चान्स देऊ. कोण गेस करतं? ठीक आहे. पहिला चान्स तू सांग कुठला नंबर टाकू? 1 ते 10 मध्ये. 8 नाही चुकीचं. चल. नेक्स्ट बघूया कोण सांगतो. चल तू सांग. 7 नाहीये. चलो तुम में से लकी कौन है? 4 तुमचा लकी नंबर सांगा. चलो भाई तुम बताओ. 9 तो एकटाच राहिला भाई आता. बोला 10 इससे क्या भी सही नहीं है. अभी मैं बाकी हूँ. सगळे मी राहिलो ना. ठीक है. ठीक है. नहीं नहीं अभी और कर लेते ना कम. आपण रेंजच कमी करून टाकू. पण याच्यात पण चान्सेस डबल आहे. पण असं होऊ शकतं की सगळ्यांचं रॉंग होऊ. नाही, नाही एवढं खोट आहे ते. कोणी जिंकणार. ठीक आहे. चला बोलो. 3 पासून 5 मध्ये पण नाही आला. अरे काय? नाही लाईनचे सांग. तू सांग ना. नाही आता 5 केले ना आपण 1 ते 5 मध्ये. 1 हे तोपर्यंत रन करावं लागेल जोपर्यंत होईल. तुझं झालंय. तू तू राहिला. काय सांग? नाही तो दरवेळेस 1 ते 5 मधलं सिलेक्ट करेल असं नाही. नाही, नाही, नाही. तुम्हाला ते समजलंच नाही रँडम. मी टाक. म्हणजे असं होऊ शकतं की दरवेळेस तो 3-3 देऊ शकतो 3 टाइम. आता मी 1 टाकलं, नाही झालं. याचा अर्थ असा नाही की परत 1 नाही टाकून. पण आता जनरली विचार केला असता की 1 नाही तो टाकेल ऑलरेडी आला. तो आला. ठीक आहे. रँडम नंबर्स असे काही गेसिंग नंबरचे प्रोग्राम करता येतात. पण याच्यात तुम्ही ना अजून इम्प्रोवाइज करू शकतात. ते पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने एवढं ओके आहे. पण तुम्हाला याला खरंच अजून मॉडिफाय करायचं, इम्प्रोवाइज करायचं. तुम्ही असे काही गोष्टी करू शकतात, की 3 चान्सेस देऊ शकता. ठीक आहे. 3 चान्समध्ये नाही झालं तर ट्राय अगेन करू शकतात. लास्ट चान्स, फर्स्ट चान्स असं करू शकता. ठीक आहे.
म्हणजे 3 चान्स द्यायचे म्हणजे एकदा नंबर जनरेट करून टाकलेला आहे तुम्ही. पण तो गेस करण्यासाठी 3 चान्स देताय. आणि त्याच्यात 3 चान्सेसमध्ये पण असं करू शकतात, की तो नंबर तुम्ही क्लोज आहे की दूर आहे. त्याला अजून चान्सेस क्रिएट करू शकतात, की गो टू 10च्या आतच टाक. नंबर जो 5च्या आत आहे, 5च्या आतला क्लिक कर. मग तू त्याने 3 टाकला, की तू तू क्लोज आहे. तो अजून लांब आहे. असं करून तुम्ही त्याला नंबर गेसिंगसाठी करू शकता. आणि जोपर्यंत तो करेक्ट टाकतोय, तोपर्यंत तुम्ही त्याचे पॉइंट वाढवू शकता. ठीक आहे. म्हणजे एवढं पाहिजे क्रिएटिव्हिटी तुम्हाला याच्यात करता येईल. ठीक आहे. पण एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ते नाही करत बसायचं. बाकीचं काम राहील. तुम्हाला फक्त रँडम मॉड्यूलचं कसं आहे, एक रँडम नंबर जनरेट करण्यासाठी वापर होतो. त्याचा यूज तुम्ही एक गेसिंग नंबर म्हणून करू शकता. ठीक आहे. दॅट्स मोर दॅन इनफ. त्यामुळे जास्त काही द्यायची गरज नाही. रँडम डॉट रँड फंक्शन आहे. फंक्शन आहे ना. पण जसं मॅथ्समध्ये एस-क्यू-आर-टी बघितलं, क्यूब रूट बघितलं. मग हा एक काय आहे? फंक्शन आहे. ठीक आहे. हा मॉड्यूल्स वापरतोय ना आपण. एकदम पूर्ण हा हा अख्खाच्या अख्खा फंक्शन आहे. असे खूप सारे फंक्शन्स आहे ना त्याच्यामध्ये. पण मॉड्यूलच वापरतोय ना RANDOM. याच्यामध्ये ना अजून एक शॉर्टकट आहे लक्षात घ्या. कधी-कधी ना पॅकेजचे नाव खूप मोठं असतं मॉड्यूलचे नाव. आपण याला ना शॉर्टकट करू शकतो. ॲज अ आर करू शकतो. आता एरर देईल. पण ह्याला काय केलं? आर. एक निकनेम किंवा टोकन नेम्स असं म्हणू शकतो. 3च केलेला आपण नंबर. हो. आलं लक्षात? जसं मॅथ्स डॉट एस-क्यू-आर-टी फंक्शन आहे. तसंच रँडममध्ये तो एक फंक्शन आहे. रँडम नंबर. ठीक आहे. आता एक लेव्हल हा पॉइंट आज आपण कंप्लीट करून पुढचे जे बाकी असतील आपण ते करत येतील. आता फक्त आपण बिल्ट इन मॉड्यूलच बघू आज. मग उद्या जाऊन आपण स्वतःचे मॉड्यूल कसे क्रिएट करायचे ते करू. तेवढं जास्त टाईम स्पेंड होईल. आता हे झाले 2 बिल्ट इन मॉड्यूल समजले. म्हणजे एक्झाममध्ये 4-5 बिल्ट इन मॉड्यूल विचारले पण आहे ना. किती बिल्ट इन विचारलेले? 4, 5 बिल्ट इन मॉड्यूल्स. तो बिल्ट इन मॉड्यूल्स 2 झाले. तिसरा एक तुम्हाला सांगतो. तो खूप इंटरेस्टिंग आहे ॲक्चुअली. तो मॉड्यूलचं नाव आहे ओएस. ठीक आहे. ओएस एमबीए. मॉड्यूल कसं इम्पोर्ट करतो आपण IMPORT इम्पोर्ट ओएस नावाचं. ठीक आहे. ओएस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम. तर तुम्हाला एखादा फोल्डर बनवायचा असेल, तर त्याच्या मागे किती कोड करावं लागेल, काय करावं लागेल काहीच माहीत नाही. पण याच्यामध्ये एक फंक्शन आहे ओएस डॉट मेक DIRS म्हणून. मेक DIRS. याच्यात तुम्ही फक्त फोल्डरचं नाव पास करून द्यायचं. तुमचं फोल्डर बनून जाईल. ठीक आहे. जसं आता आपण फाईल कुठे स्टोअर करतोय आपल्या फोल्डरमध्येच. डॉक्युमेंटमध्ये जाऊन CMCSPY नावाचं फोल्डर आहे. तिथं आपलं सध्या कोणतं फोल्डर आहे का इथे? एक पण फोल्डर नाही. ठीक आहे. मग इथे जाऊन जर मी एक फाईलचं नाव, फोल्डरचं नाव लिहितो टेस्ट. त्याला रन केलं. ठीक आहे. मग तुम्ही तिथे पॅकेजमध्ये जाऊन बघा. ठीक आहे. जे फोल्डर क्रिएट होऊन गेलं. मग हे फोल्डर तुम्ही पाहिजे तेवढं क्रिएट करू शकता. पण मी जर परत क्रिएट करायला गेलो ना, तर एरर देईल. काय म्हणेल तो? त्या नावाचं फाईल ऑलरेडी आहे. ठीक आहे. सेम नावाचं फाईल आपण परत बनवू शकत नाही. पण एक मॉड्यूल लक्षात आलं? os.makeDirs. तर अझ्युम करा, मी जर तुम्हाला सांगितलं मला 10 फोल्डर क्रिएट करायचे आहेत. तर कसं करणार? 10 वेळा लिहिणार मेकडीआरएस फोल्डर 1, फोल्डर 2, फोल्डर 3, फोल्डर 3 करू शकतो आपण. होऊ शकतं. असं नाही की पॉसिबल नाहीये. पण दॅट इज नॉट अ गुड थिंग ना. आपण काय वापरणार इथे? फॉर आय इन रेंज RANGE रेंज काय करू इथे 10 करण्यासाठी 1 ते 11 पर्यंत अप्पर लिमिट. पण आता जरी आपण केलं तर प्रॉब्लेम काय येणार आहे? पहिल्यांदा जनरेट होईल, दुसऱ्यांदा डायरेक्ट म्हणा की ऑलरेडी प्रॉब्लेम. मी याला काय करावं लागेल? असं करू शकतो का आपण टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3 कसं करता येईल? कारण आय मध्ये काय भेटतं आपल्याला 1 to 10. तर मी इथे डायरेक्ट प्लस आय करू शकतो असं. म्हणजे काय होईल हा? टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3. तरी पण एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय आहे?
रेंज हा नंबरसाठी वर्क होतो. आपलं फोल्डर जे स्ट्रिंग आहे. मग काय करावं लागेल आपल्याला याला? कन्व्हर्ट करावं लागेल. नंबर टू स्ट्रिंग. ते कसं करणार? तसं इंट ऑफ इनपुट केलं की स्ट्रिंग टू इंटिजर होतं. तसंच इंटिजरला स्ट्रिंग करायचं असेल तर तुम्हाला एसटीआर ऑफ असं करावं. म्हणजे नंबरचा स्ट्रिंग आणि 2 स्ट्रिंग कॉन्कॅट होऊ शकतात. आता जी मी याला रन केलं, दाखवलं. इमॅजिन करा, तुम्ही कोणाचा एखाद्याचा फोल्डरचा ॲक्सेस घेऊन टाका. इन्फिनिटीमध्ये त्याचं लावून टाका. किती फोल्डर क्रिएट होतो? तो हैराण होऊन जाईल, की भाई इतके आहे. ठीक आहे? तर करू नका. पण लिमिटेड करू शकता तुम्ही. ठीक आहे? जसं की तुम्ही इथे गेले आणि तुम्ही म्हटले, की चलो भाई एक से एक फोल्डर क्रिएट करतो. ठीक आहे? इथे जा. आता ते मी एक से एकच टाकलं. तुम्ही 1000 टाकू शकता, लाख टाकू शकता. डझंट मॅटर. ठीक आहे? 1 ते 100. ही पॉवर आहे मॉड्यूल्स. म्हणजे किती सिम्प्लिफाईडने त्यांनी एवढे फोल्डर वगैरे क्रिएट केले. म्हणून Pythonमध्ये ज्याला मॉड्यूल समजले ना, तो सगळं काही करू शकतो. पण खूप सारे बिल्ट इन मॉड्यूल्स आणि एवढे पॉवरफुल मॉड्यूल्स आहेत. ठीक आहे. जिथे आम्हाला 100-100 लाईनचे प्रोग्राम लिहायचे, तिथे आम्ही फक्त 4-4 लाईन घ्यायला लागलो आता. म्हणून एआय हा एक सपोर्टिंग टूल सारखा खूप वर्क होतो. तुम्हाला असं गरज पडू शकते ना, की फोल्डर क्रिएट करायचे खूप सारे. त्यावेळी ह्या मॉडेल्स वापरून करू शकतो. ठीक आहे. रिमूव्ह असेल आहे ना. तेव्हा आपण फाइल हँडलिंग बघू ना, तेव्हा ते बघू. पण आता फक्त मॉड्यूल बघतोय. फंक्शन असेल ना रिमूव्हचं ऑब्व्हियसली जे बनवता येतं ते त्याला काढता पण येतं. किंवा असेल ओएस डॉट डिलीट किंवा जे पण असेल त्याच्यामध्ये बघून घेता येईल. सध्या गरज नाही. डिलीट किंवा क्लिअर नावाचं काहीतरी असेल. क्लोज वगैरे जे पण काही नाही काय असतं ते. ठीक आहे. बघून घ्या किंवा रिमूव्ह नावाचं आहे ना. रिमूव्ह डी-आर-एस. ते आपण परत फॉर लूप लावून सगळे डिलीट पण करू शकतो. ठीक आहे. बट मेन इम्पोर्टंट हे आहे, की आपल्याला एक मॉड्यूल पाहिजे होतं, जे की बिल्ट इन आहे. मग एखादा एक्झाम्पल देऊ शकता. ठीक आहे. मॅथ झालं, रँडम झालं, ओ-एस-एक्स झालं. ठीक आहे. अजून एक मॉडेल बघू आपण, जे की तुमच्या लिस्टमध्ये पण दिलेलं आहे. ते कुठलं आहे? डेट टाईम आणि कॅलेंडर्स वगैरे ते बघूया. चला कॅलेंडर नावाचं नवीन फाईल घेतो मी. न्यू फाइल्स. छोटे-छोटे एक्झाम्पल आहेत तुम्हाला ते डी-आर, IMPORT इम्पोर्ट काय होतं? डेट? डेट पण आहे ना? चला डेटमध्ये काय फंक्शन येतं बघू. डेट डॉट जे खूप कमी वेळा वापरतो ना, ते लवकर येत नाही. काय करणार आपण डेट डॉट सपोज नाव नावाचं फंक्शन येतं बघ. नावचा अर्थ असतो की करंट टाईम, आत्ता सध्याचा काय आहे. नाही याच्यामध्ये. डेटमध्ये नाही, मे बी डेट टाईममध्ये असू शकतो. डेट टी-आय-एम-ई ॲज मी करतो डी. आता हे लक्षात आलं ना ॲज अलाइव्ह शॉर्टनिंग. ह्याच्यात पण नाही किसमे स्पेलिंग बरोबर आहे का? टाईममध्ये वाटतं ते. काय कशामध्ये? एक एक छोटंसं एक्झाम्पल मी लिहून ठेवलंय. तो पण करू. इम्पोर्ट डेट टाईम. ओके. ते मॉड्यूल डेट टाईम डॉट नाऊ असं आहे. पण डायरेक्टली नाव लिहितोय. सिंटॅक्स माहिती आहे. फक्त हे पण माहिती पाहिजे, की ते कसं वापर करायचं. त्याचे काही बोलायचं. इम्पोर्ट डेट टाईम व्हॅल्यू घ्या किंवा डायरेक्ट प्रिंट करा. मॉड्यूलचं नाव डेट टाईम डॉट नाऊ असं सिंटॅक्स. आपण डायरेक्ट नाव वापरतो म्हणून तो प्रॉब्लेम. हा काय करेल तुम्हाला करंट टाईम विथ मिली सेकंड्स वगैरे सगळं देऊन टाकेल. डेट पण दिलं त्याने 1 वाजून हे 24 घंट्याचं घड्याळ असतं. ठीक आहे. 1 वाजून 23 मिनिटं 29 सेकंड आणि हे मिली सेकंड. ठीक आहे. परत रन करा तुम्हाला.
किती पण फास्ट करा, तो प्रॉपरली मिलीसेकंड करून देतो. 18 नंतर 43. आणि हा एक्झॅक्टली किती हे झालं, 57 नंतर डायरेक्ट 23 नंतर 24 होईल. 3 सेकंड लेफ्ट. ठीक आहे. हे आलं डेट टाइम्स. याच वेळी अजून काही मॉड्यूल्स आहेत, जसं की 4 मॉड्यूल झाले. सिस्टम नावाचं एक मॉड्यूल आहे. कॅलेंडर मध्ये पण काही फंक्शन पाहिजे ना. आणि एकाच वेळी तुम्ही खूप सारे मॉडेल्स प्रॉपर करू शकता. असं काही नाही की ते दुसरंच फाईल गेलं पाहिजे. इम्पोर्ट कॅलेंडर. पण ते फंक्शन ॲक्सेस झालं पाहिजे. इथे पूर्णच्या पूर्ण ना असं तो मंथ ना पूर्ण ॲक्सेस होतो. जसं जानेवारी टाकलं तुम्ही, ते 1 ते पूर्ण असं कॅलेंडर टाइप पॅच होतो. जसं की इथे जर मी कॅलेंडर ॲज मी सी करतो. सी डॉट काय करता येईल ते बघू. बघून घेऊ. नाही, फंक्शन भेटतील ना आपल्याला. पायथन कॅलेंडर्स फंक्शन्स. काय-काय आहे त्याच्यामध्ये फंक्शन्स बघू. छोटे-छोटे एक्झाम्पल. ओके. मंथ आहे, फर्स्ट डे ऑफ वीक एवढे सगळे फंक्शन्स आहेत. पण ते येत नाही लवकर ना. येतील. कॅलेंडर डॉट कॅलेंडर हे एक वेगळाच तरीका आहे त्यांचा यूज करण्याचा, पण असू द्या. हे बघा. एवढे छोटे-छोटे फंक्शन्स पाहिजे त्या गोष्टी आपण घेऊ शकतो. त्याचा वापर करून बघू कसं-कसं. एक लास्ट प्रोग्राम. सो इम्पोर्ट कॅलेंडर, हे काय कॅलेंडर डॉट कॅलेंडर 2025. म्हणजे एक-एक आपण गोष्टी बघूया. 2025 म्हणजे पूर्ण इयरचं कॅलेंडर द्यायला बसतो. तुम्हाला काय टाकायचं फक्त कॅलेंडर डॉट कॅलेंडर आणि 2025. पूर्ण इयरचे कॅलेंडर देईल तो 12 महिन्याचं. हे इथे खाली आहे. आउटपुट हे केलेलं त्याने. दिसले? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. आता काय चालू आहे? जून चालू आहे. जुलै चालू आहे. किती आहे जुलै? नीचे जुलै. ओके. आणि दुसऱ्या मॉड्यूलमध्ये काय टाकलंय त्याने? की तुम्हाला एक्झॅक्टली कुठला महिना पाहिजे? 7वा. फक्त तेवढं 7व्या महिन्याचंच कॅलेंडर देईल. ठीक आहे. आज काय 22 आहे, 21 आहे. सोमवार आहे बरोबर? बरोबर. ठीक आहे. तिसरं काय दिलेलं आहे त्याने? ओके, लीप आहे की नाही तो चेक करतो. इज लीप नावाचं पण फंक्शन. जसं 2024 हा लीप वर्ष आहे. 2025 लीप नाही. ठीक आहे. ट्रू किंवा फॉल्स देईल. 2024 केलं तर ट्रू लीप आहे. 25 आहे का लीप इयर? नाही. फॉल्स. लीप इयर माहिती आहे ना? डिव्हाइड बाय 4. 29 फेब्रुवारी आला तर. ठीक आहे. आणि हा काय करतोय? वीक डे देतोय 2025 मध्ये 7व्या महिन्यातला 21 दिवसाचं. ओके. इथे दिलेलं आहे त्यांनी. मंडे म्हणजे काय? 0 फर्स्ट डे. ट्यूसडे म्हणजे 2 दिन. जसं की आता मी अझ्युम करा इथे 21 नाही, मी इथे काय टाकतो? 20. काय येईल? 6. 7 नाही तर 6 आहे. 6 आलं? 0 टू 7. लक्षात आलं? ठीक आहे. आता जर मी मला उद्याचं डेट बघायचं. ट्यूसडे तर काय येईल तो? 1. चल बस. असे काही छोटे-छोटे फंक्शन्स आहेत. बिल्ट इन मॉड्यूल्स 4-5 मॉड्यूल लक्षात ठेवा कॅलेंडर. पण याचं हे ॲक्सेस करण्याचा तरीका असा कॅलेंडर डॉट मंथ आहे, कॅलेंडर डॉट कॅलेंडर आहे. ठीक आहे. कॅलेंडर डॉट वीक डे आहे. समथिंग. 5 मॉड्यूल्स. आता आपण फक्त युजर बिल्ट इन मॉड्यूल्स पर्यंत बघितलेले आहेत. फर्स्ट पॉइंट आहे 2.1 इम्पोर्टिंग मॉड्यूल्स, सम डेट टाइम सिस्टम मॉड्यूल्स. उद्या आपण आपले स्वतःचे मॉड्यूल्स कसे बनवायचे, कसं त्याला ॲक्सेस करायचं, पॅकेजमध्ये, फोल्डरमध्ये ॲक्सेस करून कसं करायचं, त्याच्या रिलेटेड. ऑलमोस्ट जे क्वेश्चन पेपर्समध्ये आहेत, ते सगळे आपण कव्हर केलेलेच आहेत. कॅलेंडर्स आणि डेट टाइम्स, मॅथ्स मॉड्यूल्स, सी-मॅथ्स मॉड्यूल्स, रँडम्स मॉड्यूल्स. ठीक आहे. एवढेच. प्रॅक्टिकलमध्ये पण काय विचारले ते बघून घेऊ उद्या. म्हणजे युजर डिफाईन्ड मॉडेल आपण कव्हर. ठीक आहे, चालेल. एकदा बेसिक तुमचं फर्स्ट चॅप्टर व्यवस्थित झालं ना, बाकीचे खूप फास्ट.
ला थोडा वेळ लागतो. कारण ते थोडंसं वेगळ्या वेने होऊन जातं. त्याच्यानंतर मग एक्सेप्शन हँडलिंग असेल, इथे यूआयला थोडा वेळ लागेल. त्याचे पण छोटे-छोटे प्रोग्राम आहेत. पीके इंटर नावाचं मॉड्यूल्स आहे. तो पण एक मॉड्यूलच आहे. त्याच्यात पण तुम्हाला वापर करता येईल. इव्हन दो हे जे काय आहे सगळे, ते मॉड्यूलच आहे. NumPy, SkyPy, Panda, Matplotlib हे सगळे मॉड्यूल्स. ठीक आहे. ठीक आहे. उद्या बोलू.